हो, काय प्रॉब्लेम नेमका काय? एक मिनिट असं चिंता करतो मी पुन्हा. प्रॉब्लेम नेमका काय? प्रॉब्लेम असा आहे आता जे एक नंबर माल होते ते गेले. आता इथं तुम्ही बघता जवळजवळ 51 गाड्या आणि आपले जवळजवळ 100 जणांचा माल या ठिकाणी शिल्लक आहे. तर व्यापाऱ्यांनी आता हा माल काहीतरी हिशोबात येऊन घेतला पाहिजे पाहिजे, त्यांनी. सगळा माल खरेदी केला पाहिजे. हो बरोबर ना, असाच विषय. डोंगरे साहेबांचा शेतकरी. डोंगरे साहेबांचा नंबर आहे का? गोंगडे साहेबांचा नाही. आता चला तुम्हाला मी फोन लावतो. तिथं व्यापारी कोणी आहे का बघू. व्यापारी बघता इथे योगेश दादा बोललो एकटे चालते. हा हो, तुमच्याशी आता काळे साहेब बोललेले आहेत. हो हो, आता फोन तुमच्याशी काळे साहेब बोललेत. काळे साहेब म्हणाले मी शेतकऱ्यांसोबत आहेत. बरोबर बरोबर. चला आपण ते व्यापारी चला आपण त्यांच्याकडे जाऊ. चला चला. काय त्यांना प्रॉब्लेम आहे आपण समजून. मार्केटमध्ये एकच आहे व्यापारी बघा. हे पहा, नाही हे पहा, हे जे व्यापारी आहेत ना, हो, योगेश. ऐका एक नंबर व्यापारी. ते झाले. हा बरोबर. आता तुमचा प्रॉब्लेम सांगा. आमचा प्रॉब्लेम आहे बाबा, 2 नंबर माल राहिलाय तेवढा फक्त त्यांनी घ्यावा. साहेब त्यांनी म्हणजे मार्केट कमिटीने माल विकून द्यावा. हा बरोबर साहेब. आता मार्ग काय? हे बघ खाली काही होईल. खाली झाला तर आता इथं आम्ही ही टोमॅटो साहेब व्यापारी सांगतायत माल खाली होणार आहे. आता मार्ग निघतोय की नाही? निघन मार्ग. चला धन्यवाद साहेब. तुम्ही काळे साहेबांशी बोललात, मार्ग निघालाय. व्यापारी पण चांगले आहेत. चला सगळ्यांना शुभेच्छा. साहेब यांची एक शंका अजून एक अशी आहे की सकाळी ज्यावेळेस माल आपण इथं येतो. एक मिनिट, प्रश्न आहे का? नाही समजून घ्या तुम्ही. काम खूप चांगलं आहे. सकाळी समजा बाजारभाव 700 रुपये आणि दुपारी 12 वाजता डायरेक्ट 300 रुपये. एवढा फरक का? तो प्रकार असा होतोय का समजा पूर्ण बाजारात जी मागणी आहे त्याच्यापेक्षा पुरवठा जास्त आहे. साहेब शेतकऱ्यांची काय चूक आहे? शेतकऱ्यांची काही चूक नाही, जे चांगले माल आहेत त्याला सर चांगल्याच मालाला बाजारभाव. 2 दिवस जो पाऊस झाला ना त्याच्यामुळे थोडीशी चिरटे माल वाढलेली आहेत. बाकी काही नाही. गैरसमज वाढतात. मग शेतकऱ्यांना सांगा. बाजार आताची थोडीशी उतरती बाजार आहे. साहेब मी म्हणतो 200 रुपये बाजारभाव होत्या, हो. पण सकाळी बाजारभाव 500 समजा किंवा 300 आणि 12 वाजता 150. काय झाले आता जो माल राहिलाय हा जवळपास हलका माल राहिलाय, चांगले माल राहिले. गोलब साहेब तुमचं काम चांगलं आहे. असाच दुवा घ्या. शेतकरी बांधवांना सहकार्य करा. हा जो माल राहिलाय तुमच्याशी मगाशी काळे साहेब काय बोलले? मी पाठवून देतो म्हणले. हा, आणि शेतकऱ्यांसोबत मी असं म्हणाले. हा बरोबर. त्यांना ज्या खूप मोठ्या मानाच्या शुभेच्छा असतील. तर आता कालपर्यंत जो चिरटा होता तो कालपर्यंत 150 रुपयांनी घेत होती. आज त्या चिरट्याला कोणी विचारित नाही. ठीक आहे, सगळा माल सेल होईल. आपली 3 वाजेपर्यंत वेळ आहे. घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे. गोलब साहेब आहेत, सभापती साहेब आहेत. मार्केटचं काम 1 नंबर आहे. अशी मार्केट महाराष्ट्रात नाही, ही वस्तुस्थिती आहे. चला धन्यवाद. चलो गोंगडे साहेब कुठे? गोंगडे साहेब नाही आले का? किती वेळ लागेल? आता सबुरीनं घ्या. नाही आता सबुरीनं घ्या. आता सबुरीनं घ्या. वाणी साहेब पण आहेत या. आता सबुरीनं घ्या. आता मार्ग निघतोय. 1 मिनिट. काय स्पीकर ऑन करा ना. सचिन थोरवे आपले अध्यक्ष. आता कालचा बाजारभाव आजचा बाजारभाव थोडा फरक आहे. यांनी काळे साहेबांशी संपर्क साधलाय. सगळ्या मालाचा सेल होतोय. काळजी नसावी. धन्यवाद साहेब. नाही मी आहे तर आवश्यकता नाही येण्याची काही गरज नाही. मार्ग निघतोय. आज मार्ग निघाला तर उद्या आपण आहे. चला काळे साहेब धन्यवाद. काय सूचना आहे का अजून कोणाची? ठीक आहे, आता त्याच्यावर पण मार्ग निघेल. आज सगळा आपला माल विक्री होऊ द्या. आज मालाची पहिली विक्री होऊ द्या. आमची इच्छा आहे हा ठीक आहे. लिलाव पद्धतीने या ठिकाणी मार्केट चालू करावं. आणि प्रत्येकाची गाडी आहे ना, तुम्हाला एक विनंती करतो असं की ज्या टायमाला गाड्याची लाईनला लागतात त्या गाड्या सोडताना सगळ्या अशा मध्ये आधी गाड्या येतात ते सह नियोजन तुम्ही करावं. असं मार्केट यार्डाने करावं. करणार ती पण सूचना योग्य लिलाव आहे. पद्धतीने मार्केट हो. सकाळी एक बाजारभाव तोच दुपारी शेवटची गाडी वेळपर्यंत असेल. शेवटपर्यंत तोच बाजार. 50 रुपयाचा फरक ठीक आहे. 450 रुपयांनी गेली. 50 रुपयाचा फरक ठीक आहे. रुपयांनी मागे. आज आता ऐका ना वाणी साहेब, आता माल मागत आहेत 200 आणि 250 रुपयांनी. तोच माल सकाळी आम्ही विकलेला आहे 600 550. त्या पद्धतीने निलाव शेवटपर्यंत नारंगाव मार्केटला हो. डोंगरे साहेब आले का? मार्केटला डोंगरे साहेब? वाणी साहेब, संगमनेर मार्केट असं आहे ज्या टायमाला सकाळी निलाव होतो तो शेवटपर्यंत तो निलाव त्या ठिकाणी असतो. तसं आपल्या नारंगामध्ये तो निलाव हो अशी आमची पुढे गोंगडे साहेबांनी भेटू आपण. चला या इकडे. पुढे गोंगडे साहेब. हो पुढे गोंगडे साहेब. आमची अशी विनंती हो सगळ्यांना. माझी नाही. गोंगडे साहेब पुढे. हो माल दाखवा. चला माल दाखवा. हे माणसं टाकून दिले सकाळी. सांगा बरं.
काय झालं काय काय करायचं नाही, काय प्रॉब्लेम काय औषधी सगळे फाटलेत ना मला शेट त्या भावाने घ्या ना त्या दराने हवाचा नाही विषय शेट घेऊन जर अशा उपयोगाचं नाही ना ट्रॅक्टर मध्ये टाकायला हो, लागत ऐका असेल ना, तर मग माल घेऊन चांगला जर करायचं काय नसेल शेट सांगा ना आपण माल चांगला नसेल तर व्यापारी घेऊन काय करणार आता तुम्ही सांगायच्यात कोणतं साबू ते सांगा हो, ते पुढे आणेवाले तुम्ही म्हणताय सगळे. शेट माल घ्या आणेवाले बघा. शेट, हे 150 कॅरेट सांगा, ट्रॅक्टर मध्ये टाकून दिले खामगावले सॉरी ऐका ना आता हा माल तुम्ही मस्त म्हणता कालपर्यंत याला तुम्ही काल 150 रुपये बाजार दिला शेट. शेट, दिला पण आचार नाही तर उद्या मार्केट बंद आहे अहो पण 2-3 आम्ही म्हणत नाही ना 150 द्या आम्हाला 50 रुपयांनी 60 रुपयांनी दिलं तरी चालणार आहे. हे माल तिथे घेऊन शेट सकाळी 150 कॅरेट मी ट्रॅक्टर मध्ये टाकून दिलेत काय करायचं सांगा बरं, बरं एवढं टाईट मार्केट नाही नाही मग मार्ग सांगा ना लोकांनी घरी नाही सांगा मग काय मार्गाचा विषय नाही, जर टाकायचं नसेल तर आपणही घेऊन जर काय टाकत असेल तर घेऊन काय करायचं आता हा मज भारी माल आहे ना याचं काय हॅलो म्हणजे चांगले असेल ते घ्या हो वाणी साहेब हे बघा इकडे बघा आता या मालाला काय झालं तुम्ही मला दाखवा नाही, तो तुम्ही तो निवडून उचलला पण जो खराब नाही असेल नाही ते- हे बघा ना इकडे. इकडे बघा ना इकडं हे बघा हा माल आहे वेगळा याचा आहे नाही आता किती क्रेट आहेत हे जवळजवळ आता इथं माझी एकट्याचीच नाही आहे इथं सगळे शेतकरी माझे पण त्याच्यात 5-6 कॅरेट आहेत 400 ते 500 कॅरेट आहेत ठीक आहे साहेब गोंगडे साहेब येतात. तसा आहे का? एक मिनिट हा, सगळ्यांना माल बघा. आपला आणि वरुंडी बरं तुम्हाला थांबायचं काम नाही काय हे बघा, हा माल बघा. कमी आहे, दाखवा. दाखवा हा माल. आम्हाला लेट झाला नंबर लागल्यामुळे हा काय भाव मागतायत ऐका ना सकाळी 200 रुपये 200 250 300 रुपये मागू ठीक राहिले आहे आता काय भाव मागतायत आता 300 350 रुपये मागतात एवढं जास्त भावाने मागतात ना मग पुढं सकाळी हा माल गेलाय किती 550 हाच माल हाच माल मग आता परत तुम्ही डबल आणला का डबल आणलाय मला मग एक फेरी झाली पहिल्या कुठल्या व्यापाऱ्याने घेतलं होतं कुठलं आता ते यापर्यंत इथं थोडी नाव माहिती नाही नाही असतं ना, चिठ्ठी असेल ना चिठ्ठी ती चिठ्ठी काढा त्यांना कॉल करा 5-50 रुपये होईल कमी नाही 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 आता त्याचं कसं ती असतं, चिठ्ठी काढा ना बाहेर कोण कसं चिठ्ठी असतं, बघा ज्याने जे दिलाय आता तो पद्धती ज्याने घेतलाय आता त्यानं ती दुसरं चिठ्ठी बाहेर व्यापारी काढा त्यांना कसं येणार, दाखवा असं नाही. कोण व्यापारी आहे हो बघा जर काय खामगावकर बघा चिठ्ठी नाही आणली का चिठ्ठी चिठ्ठी नाही तर हे असं आहे नाही, चिठ्ठी मग आपण त्या नाही. व्यापाऱ्याला बोलवलं असतं ना अशी परिस्थिती या मार्केटची आहे जो सकाळपासून जे माल चालू आहे त्या मार्केटमध्ये नाही पण गैरसमज नको तुम्ही म्हणताय सकाळी माझा माल काय दराने गेला आता मी 400 रुपयांनी जाळी ते लोकल दिली एकच नाही एक नाही हो, एक ऐका ना सर ती म्हणते ते बरोबर आहे पण परिस्थिती काय जी सकाळी जे माल चालू आहे ते शेवटपर्यंत या मार्केटला मध्ये तुमचा सकाळी माल काय भाव गेला 450 450 550 मग त्याची हे कुठे स्लिप स्लिपला आता स्लिपला ती आता पट्टी घ्यायची आता. व्यापारी कोण नाव सांगा ना आपण त्यांना बोलू ना हे कोण आहे रे ते व्यापाऱ्यांचं नाव पोरांनी देतात, ते गेलं. मग आपण त्यांना बोलवलं असतं शेवटी माल सेल झाला पाहिजे ना पट्टी आहे कोणती सर याची? हे अरे गोंगडे साहेब कुठे गोंगडे साहेब हे अरे गोंगडे साहेब कुठे गोंगडे साहेब दादा चिठ्ठी कोणाच्या नावाची आहे हे बघा कोणाच्या नावाची नावाचा सिद्धिविनायक हा कोणाचा माल आहे कंपनी तुमचा माल हो काय भाव गेला हे बघा 525 रुपये बरोबर ना कुठली व्हरायटी होती 62-42 आता आता मागचा 200-250 माल तोच तोच एक मिनिट आपण सचिव साहेबांचा नंबर आहे का कोणाकडं ही चिठ्ठी कोणाची किती हो गोलब साहेब ठीक आहे नाही गोलब साहेब यांचं काय म्हणणं आहे ही चिठ्ठी दाखव साहेब यांचं म्हणणं आहे हाच माल हाच एकच माल सकाळी 550 घेतला घेतलं असेल ना कोणला पण हाच माल आहे म्हणले यांचं म्हणणं खोटा असं त्यांनाही कळलं पाहिजे बरोबर आहे मग आता काय भाऊ सकाळी आता काय यांच्याकडे झालंय? गाडी पाठवली साहेब आता आहे यांच्याकडे ना. गाडी पाठवली मागाशी ऐकून घ्या. यांच्यासारखा एक नंबर माणूस नाहीये ऐका ना, एक यांनी मिनिट काळजी माझं घ्या. पूर्ण ऐकून घ्या हा माल तुम्ही सकाळी दिलता ही गाडी लेट झाली का लेट झाली ती गाडी मग आल्यानंतर तुम्ही थांबून शांततेत निर्णय घ्या आणि तुम्ही जे काय करता जे फास्ट निर्णय घेता ना त्याच्यामुळे उकचूक होती तसं नाही. थोडं शांततेत घ्या ना ऐका ना गाडी लाईन लागली कुठे लागती गाडी लाईन आली लाईन आली ना, लागल्यानंतर इथं आमच्या शांततेत. शेतकऱ्याला- दादा तुमचं सेल होण्याचे कारण की नाही आवाज जाण्याशी मग तुम्ही काय करा थोडं लोक शांत करा ना तर ते चालेल ही मंदी आहे उलटे बाजार आहेत जसं तुमचा तोटा आहे तसं पुढे गेलेल्या माणसांचा तोटा आहे थोडं 100% शांततेत घ्यावं लागेल तुम्हाला 100% आम्हाला माहिती आहे. पण मला म्हणण्याचं उद्देश काय शेवटपर्यंत असं मार्केट राहावं नारायणगावचं जर तुम्ही कसं आधी होतं? म्हणजे- नारायणगावचं मार्केट चांगलं पुढे बाजारभाव कमी झाला ना मागणी किती आहे 2 दिवसात या वातावरणाने माल स्क्रॅच झाले हे माल गेले पाहिजे त्याच्यात दोन्ही पुढं माल trace गेले दाखवा पाहिजे. ना तुम्हाला समजा तुम्ही एखादा हातात घेतलं तेच एका- बाजूला काढा हे काय असू शकतं नाही नाही म्हणत नाही ना. हे माल पुढे 2 दिवस टिकवायचे आज हा माल तुम्हाला दिसतोय हे माल 2 दिवस एकच क्रेट नाही आणि उद्या सकाळी आणा यातलं
आपण एक दिवस एका शेतकऱ्याला टेम्पररी लायसन देऊ, एकदा व्यवसाय करून पण पाहू. मी व्यापाऱ्यांची बाजू दादा एक मिनिट आहे का, कधी कधी काय होतं गैरसमज हा फार कालपर्यंत वाईट तुमची गाडी का नाही थांबली? 9 वाजेच्या का नाही थांबली? बाजार जास्त असून माल का पहिली गाडी खाली? उद्या काहीतरी सण पण आहे ना काय? 12 वाजता 30 भावात गाडी काय झाले, एक साखळी ही जेव्हा सरळ चालू तेव्हा सरळ चालणार, मार्केट कमिटीने चालू केली तर ते चालेल. पहिला पद्धत चालू करावं आपल्या इच्छा आहे. तुमचं तुम्ही उद्या काही म्हणशाल, एवढं सोपं नाही बाजार समितीला एवढ्याला तोंड द्यायचे. 40,000 जाळे विकायचे, तुम्ही काही इन्स्ट्रक्शन देशाल ती त्यांना जमली पाहिजे ना. ठीक आहे, तुमची मागणी म्हणून ठीक आहे, आमची मागणी आहे. मार्केट कमिटी निर्णय घेईल. तुमची इच्छा आहे पण हे सगळं आता दादा तुमच्या मालाची विक्री होईल, तुमच्या मालाची 3 वाजायच्या आत हेच मार्केट असं दादा तुमच्या मालाची विक्री एक लक्षात घ्या. हो, आज आहे ना, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. 40,000 क्रेटचे 600 रुपयांनी पैसे दुसऱ्याकडून गोळा करून तुम्हाला द्यायला, हे पण रिक्स आहे ना व्यापाऱ्याची. आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. करोडो रुपयाचे माल असेच नाही ना घेता येते. पुढच्याकडून पैसे शेतकऱ्याची काय चूक आहे त्याच्यामध्ये? शेतकऱ्याची काय दोष आहे? याच्यामध्ये शेतकऱ्याची काय चूक आहे? व्यापाऱ्याची काय चूक आहे? साहेब, तुम्ही असं शेतकरी- काय म्हणता? असं मग कसं मार्केट काय कमिटी बंद करावी ना मग. हा. मार्केट कमिटी आता काय शेतकऱ्यांची इथं येणार माल विक्री पैसे करणार. जमा होत असेल तर तुम्ही माल घेऊ नका इथे आहे ना थोडंसं शांत माणसाचं काम आहे. ना. मला पण मान्य आहे, सोलप साहेब सगळं मान्य, पण यांचा माल विक्री होईल ना. विक्री होईल ना, माल विक्री. दादा थांबा, तुमच्या मालाची विक्री होईल 100%. हो, चला धन्यवाद सगळ्यांना. एवढीच इच्छा आहे का वाणी साहेब, मालाची विक्री व्हावं. विक्री होईल. साहेब मालाची विक्री होणार, पण जो माल खराब असेल तो व्यापारी घेणार त्याला नाही. आम्ही सहमत आहे. जे माल खराब असेल त्याला आम्ही सहमत आहे ना. दुसरं आता तुमचं मत असे, हा माल सकाळी 500 गेला, आता का नाही जात? काही राज्यांमध्ये बाजार चांगले आहेत, काही राज्यांमध्ये बाजार कमी आहेत. सकाळीच ऐका ना कसं 2 वाढली? मिनिटं. त्यांचं त्या ऐका ना. राज्यांची जेवढ्यांची मागणी तेवढी पूर्ण झाल्यानंतर उरलेला माल दुसऱ्या राज्यांमध्ये त्यांना पाठवायचे. आज तुमची इच्छा आहे माझा माल हो सचिव साहेब, गेला पाहिजे, ते पण सचिव साहेब आले. दुसऱ्याचे पण गेले पाहिजेत ना. हो डोंगरे साहेब, ते प्रत्येक जण तुम्ही काय येता का तुमचं डोंगरे साहेब यांचं काय म्हणणं आहे का? तुम्हाला भेटावं. त्यांचं म्हणणं सकाळी एक बाजार भाव ना आता एक बाजार भाव. सकाळी एक बाजार झाला, आता एक बाजार होत राहिला. नाही उलट कॅमेराच होऊ द्या, आपल्याला काय लपशपीचा काय विषय. गाडी किती वाजता आणली मला सांगा बरं. गाडी इथे आहे ना कंप्लीट 7 वाजता आहे गाडी इथे. आतमध्ये आतमध्ये 8 वाजता गाडी आली आमची 9:30 कुठला माल आहे आपला? 62-42 नाही, आणि वरला गाव 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 आणि बरं, किती राहिले? जाईल ना, काय अडचण नाही, घेतात ना ते योगेशासाठी. साहेब त्यांचं म्हणणं काय आहे, ऐका ऐका, हो गैरसमज नको दादा तुमचं पण. हा माल शेतकऱ्याचा माल यांचं- कमी आणि संपला आता पाहिजे. ऐका आज ना, सुपर माल आहे ना, माल त्यांचं चालू आहे. झालेलं आहे. हा. आज साहेब आज सगळ्या गाड्या माल तुमच्या मालाची सेल विक्री होईल, जो माल खराब असेल त्याला बाजारभाव कमीच होईल. आम्हाला खराब मालाचं पैसे हे पहा नारायणगाव सारखे टोमॅटो मार्केट कुठं नाही, इथले व्यापारी पण खूप चांगले आहेत, शेतकरी त्याहून चांगले आहेत. काय काय नाही काय बोला ना काय. विषय असा आहे, ऐका, आज काय आवक आहे प्रचंड वाढली. आज सकाळी 7 वाजता लाईन कुठं होती माहिती का? हा, 4-5 किलोमीटर. हजार पेढा वाढली आहे मार्केट जवळपास. 10:30च्या आत संपत असतं. हो. मार्केट 11 वाजले 12 वाजले तरी संपत नाही. शेतकऱ्याची काही चूक नाही. आणि 2 दिवस जो पाऊस झाला ते बाजार भाव ते जरा खाली. कमी झाले. नाही तर आता कालपर्यंत होतं सर का काही यांचं म्हणणं आहे बाजार बाजारभाव कमी होऊ द्या, पण सकाळी जर बाजारभाव 500 असेल तर 12 वाजता 300 नको पण त्याच मालाला. एवढंच म्हणणं आहे, त्याच्यावर मार्ग काढा. छोटी व्यापार पहा ऐका, 300 ठेवणार आहे, तो सकाळी 300 ठीक आहे ठीक सकाळी आहे. 300 ठेवा ना तुम्ही. सकाळी 300 ठेवा. सकाळी 300 ठेवा. हे नाही गिऱ्हाईक वेगवेगळे ते नाही होऊ शकत. कोणला कशाला कोण मोलला माल देतो तो माल चांगल्या भावात झाला. काय सांगतो कमी सर? जाणार. असं नाही होत. तुमच्या मालाची विक्री होईल, हा भाजीपाला आहे, गहू बाजरी तांदूळ नाही. मला माझं भाजीपाला सकाळी ते मार्केट आहे ना. माल घेऊन टाका. हो, घ्या, घेऊन टाका. झालं ना, तेच मार्केट संध्याकाळपर्यंत हा, हे झालं. कोण घेते? पण मी 5-7 गाड्या पाठवल्या होत्या. मग हे कोण आहे? बाकीचे कुठे सारंग बोलत. संध्याकाळपर्यंत तेच मार्केट राहिलं पाहिजे. ठीक आहे, तुमची सूचनेची नोंद घेतली, ओके वाणी साहेब, धन्यवाद. चला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.